दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो। बोलो बोलो जय भीम। विनोद अन्ना गवळी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विनोद अन्ना आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। देवळाली विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उमेदवारी कोणाला मिळणार याचा अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून इच्छुक असलेले विनोद गवळी यांनी आपल्या प्रचाराचा प्रारंभ सिद्धपिंपरी गावातून मोठ्या उत्साहात केला आहे। गवळी यांनी महाविकास आघाडीचे प्रचार पत्रक छापून मतदारांमध्ये इच्छुक उमेदवार म्हणून आपले स्थान पक्के करण्याचा प्रयत्न सुरू केलाय। गावातील ज्येष्ठ नागरिक आणि सर्व पक्षीय नेत्यांच्या हस्ते त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला। गणपती मंदिर, महादेव मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दर्शनानंतर गवळी यांनी गावात भव्य प्रचार फेरी काढली। यावेळी गावातील ग्रामस्थ, देवळाली मतदारसंघातील नेते, कार्यकर्ते आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामस्थांनी त्यांना पाठिंबा देत आम्ही तुमच्या सोबत आहोत असे ठाम आश्वासन दिले। यावेळी गवळी यांनी आपल्या भाषणात सांगितले, मी राजकारणात खोके किंवा पेट्या घेण्यासाठी आलो नाही, तर देवळाली विधानसभा मतदारसंघाचा विकास आणि प्रामाणिक सेवा करण्यासाठी आलो आहे। हे गावाला काही परकीय नाही, 20 वर्षापासून गावाशी संबंध आहे त्यांचे आणि देवळाली मतदारसंघात 24-25 उमेदवार जर असले, 25 उमेदवार एक बाजूनं आणि एक विनोद भाऊ एक बाजूनं, एवढा चेहरा आणि स्वभाव हा जरी सर्वांना माहीत नसेल परंतु ठराविक लोकांना माहिती त्यांचा स्वभाव, आणि त्यांनी तिकीट कुठल्याही पक्षात आणलं तर गाव बरोबर राहील आता सर्वांनी सांगितलं आणि मी सांगतो 100% आम्ही तुमच्या बरोबर राहू। एक गावचं नाव आपण विधानसभेत गाजू ही शुभेच्छा देतो। आमचा अण्णा म्हणजे अतिशय नीत भाषी, कमी बोलणारा, म्हणजे तोंड कमी वाजवणारा आणि काम जास्त करणारा, आपल्या कामाचं कुठल्याही सोशल मीडियाच्या माध्यमात वाहवा न करणारा। म्हणजे मी आजवर बरेच नेते बघितले, करोनाच्या काळामध्ये असू द्या किंवा आजवर मी समाजामध्ये जेव्हा फिरते तर बरेच लोक एक 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा कुणालाही देतात किंवा छोटीशी एक मदत करतात आणि हजारदा तो फोटो व्हायरल करतात। आजही आमचा अण्णा फेसबुक, इंस्टाग्राम अशा सर्व गोष्टींमध्ये नाहीये। तो काम करतो आणि त्या कामाचं कुठेही वाचिता सुद्धा करत नाही। तर मी असू द्या किंवा आमच्यासोबत अनेक काही लोक असू द्या, ते नेहमी अण्णाला म्हणायचे, अण्णा समाजामध्ये अनेक असे प्रश्न आहे, कायदा सुव्यवस्था आहे, रस्त्याचे आहे, शिक्षणाचे आहे, बरेच असे विद्यार्थी आहे, लोक 10वे घालतात, 13वे घालतात, वर्षश्राद्ध करतात, अनेक आर्थिक खर्च करतात। पण जेव्हा कधी UPSC, MPSC किंवा माझ्यासारखा खेळाडू जेव्हा आपल्या देशाचं, आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करत असतो तेव्हा आर्थिक बाजू कंपत असते, त्याच्यासाठी कुणीही लढा देत नाही। तर अण्णा, मला असं वाटतं कुठल्याही कमिशन एजंटला आपण उभं करावं, त्याच्या मागे उभं ते म्हणजे खऱ्या अर्थाने बघितलं गेलं तर असे लोक जे असतात ना, हे आपल्या पोरांचं त्यांना कार्यकर्ते म्हणून वापरतात। आमचा अण्णा त्याच्यातला नाहीये, तो दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस आहे, ज्यांनी ओळखलं त्यांनीच ओळखलं। जसं मी म्हटलं, कुठल्या तरी कमिशन एजंटच्या पाठीमागे उभं राहायचं, त्याला निवडून द्यायचं, तरी फक्त आपलं घर भरायचं हे बास झालं। आपण आपल्या गावातल्या, आपल्या हक्काच्या माणसाच्या मागे ठाम उभं राहिलं पाहिजे। तिकीट कुठलाही येऊ द्या, ताकद आपलीच पाहिजे। कोणाच्या पाठीमाग जलेगिरी करण्यापेक्षा आपल्या घरातला माणूस मोठा झाला आणि त्याच्या पाठीमागं आपले लेकरं बाळ मोठे झाले, त्यांना 2 रोजगाराच्या गोष्टी मिळाल्या तर बास झालं। आपल्याला अजून काय पाहिजे? बोलण्यासाठी खूप आहे आमच्या अण्णाबद्दल, वेळेअभावी मलाही पुढचे कार्यक्रम आहे। निश्चितच आपण सर्व गावकरी आशीर्वादाच्या रूपाने, मोठ्या भावाच्या रूपाने अण्णाच्या पाठीशी उभं राहावं। मी जेव्हा अण्णा हा व्यक्ती पाहिलाय तो कुठल्याही संसार गाड्याच्या चौकटीत न अडकणारा माणूस आहे, तो आझाद आहे।
तो फक्त समाजासाठी ठामपणे उभा आहे आणि निश्चय केलेला आहे की ही चौकट मोडायची आणि माझ्या भावांसाठी माझ्या बहिणींसाठी कार्य करायचं. आता साथ तुमची आणि कार्य आपल्या अण्णाचं आहे. खऱ्या अर्थाने ते 4 वर्षापूर्वीच आमदार राज्यपाल काळ्या टोपीचे होते, त्यांच्या कोट्यातूनच होऊन जाणार होते. सगळ्या प्रोसेस झालेल्या होत्या, कुठंतरी स्थगिती मिळाली म्हणून ते आमदार राहून गेले त्या काळ्या टोपीच्या ह्याच्यातून. काळी टोपी म्हणण्याचं कारण आमच्या विरोधातले राज्यपाल होते म्हणून मी काळी टोपी म्हणतो, असा विषय येतो. तर भाऊंना पिंपरी गावाच्या वतीनं खऱ्या अर्थाने शुभेच्छा देतो आणि गाव आम्ही कुठल्याही तिकीट आणलं तरी त्यांच्या बरोबर राहू एवढी ग्वाही देतो आणि थांबतो. तुमच्या उपक्रमाचा शुभारंभ केला तर तुम्हाला मी गावकऱ्यांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं तुमचं मनापासून स्वागत करतो. आल्यानंतर आम्ही निश्चितपणे विनोद भाऊच्या पाठीशी उभे राहू एवढंच या ठिकाणी सांगतो. सिद्ध पिंपरी गावातील पदाधिकारी, सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांना माझा नमस्कार. तसेच जेवळी मतदारसंघातील इथं आलेले सर्व मतदार किंवा माझे मित्र, मी काय राजकारणी एवढा जनसमुदाय पाहून मीच घाबरून गेलो, त्यामुळे मला सांभाळून घ्या. माझं हे पहिलं आयुष्यातलं भाषण. जसं काही बोलले का हे मी तर भाषे मी खरंच बोलत नाही जास्त, मी काम करतो. आता कोणतरी इथं बोलले आमचे मित्र त्या पेट्या खोक्याच्या नादी लागतात. मी लहानपणापासून पाहतो पेट्या खोक्या, आणि पेट्या खोक्या मी लहानपणापासून सर्वांना वाटले, कुठलीही अपेक्षा न करता माझ्या पेट्या खोक्या या आहे सर्व. कोणी याला 1 रुपया न देता हे आलेले सर्व. आज मला या सिद्ध पिंपरी गावाचा एवढा अभिमान वाटतोय, यांनी मला स्वीकारले. इथं सर्व पक्षाचे नेते पहिल्यांदा इथं जमलेले, ही पहिली वेळ आता असं मी मानतो. मी जास्त काही बोलत नाही, तुमचा वेळ घेत नाही, परंतु मी तर गेले 8 दिवसापासून रोज फिरतोय, बघतोय. आपली प्रचाराची सुरुवात आहे गणपती मंदिरापासून झाली, मला मान्य आहे. परंतु मी इथं बघितलंय का, मी विचारलं इथं काही लोकांना का अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुठे आहे? कारण तो सोसायटीत छोटासा पुतळा आहे. आज या देवळी मतदारसंघात एवढं मोठं गाव आहे आणि तिथं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही, याचा मला आज खेद वाटतोय. मी आमदार हो ना हो, मी तुम्हाला शब्द देतो का पहिले मी इथल्या ग्रामस्थांनी भरपूर प्रयत्न केलेले. आज 30-35 वर्ष झालेले इथे का आमदार काय जे काय इथे नेते मंडळी होऊन गेलेले, पण जे ग्रामस्थ जे प्रयत्न करतात त्यांच्या प्रयत्नाला कोणी साथ देत नाही. असं नाही का ग्रामस्थांनी प्रयत्न नाही केलेले, ग्रामस्थांनी प्रयत्न केलेले, पण इथं त्या ग्रामस्थांना कोणत्याही राजकीय नेत्यांनी यांना सहकार्य नाही केलेले. परंतु मी शब्द देतो, मी राजकीय असो नसो, मी पहिला पुतळा इथे उभा राहील, हे माझं पहिलं काम राहील. रस्ते रोड तर सगळे बांधणार आहे, पण माझी सुरुवात छत्रपतींचा पुतळा बांधून मी इथून सुरुवात करणार आहे. मग तुम्ही असो नसो माझ्या पैशाने खर्च कराल किंवा ग्रामस्थांच्या मदतीने करत, मी आज पहिला मी तुम्हाला शब्द देतोय. तसेच मी इथं बघितलेले का आज हे सरकार इलेक्ट्रिक गाड्या काढत आहे, श्रीमंतांना शहरात इलेक्ट्रिक गाड्या देत आहे, लाईट देत आहे. आज मी माझा शेतकरी बंधू रात्रीचे पहाटे उठतो, लाईट दाबायला जातो, कोणी शॉपनी मरतो, तर कोणाला बिबट्या उचलून देतो, तर बरेच काही असे प्रकार आहे. तरी या लाईटचा विषय जो आहे, हा जो लोड शेडिंगचा विषय हा कसा बंद होऊ शकतो? जर इलेक्ट्रिकला तुम्ही जर वीज पुरवू शकत ना, मग शेतकऱ्याला का नाही पुरवू शकत तुम्ही? हे सर्वप्रथम या सर्व गोष्टींच्या मागे लागेल. मला या गोष्टींमध्ये जाणे, माझं स्वतःचं आता भुजमध्ये काम चालू आहे, जवळजवळ 50 करोडचं काम आहे. काही माझे मित्र पण आले त्याच्या संबंधातले, काय याचं सोलरचं माझं काम चालू आहे. तर तिथं सोलर प्लांट बसून ते चालू आहे. तर वीज ही नाहीशी होऊ शकते, शेतकऱ्यांना वीज भेटू शकते, पण सरकारची मानसिकता नाही आहे. तर मी माझे 2 शब्द मी संपवतो. माझं काही चुकलं असेल तर मी क्षमा मागतो तुमची सर्वांची. मी आज हे तोडकं मोडकं बोललो, गावातले सर्व मंडळी इथं जमले त्याबद्दल मी सर्वांचा आभारी. सध्याच्या स्थितीत विनोद गवळी यांनी वरिष्ठांना कामाला लागण्याचे आदेश दिल्याची चर्चा असून त्यामुळे उमेदवारी जाहीर होण्याआधीच प्रचार सुरू झाला आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.